नमस्कार. मी जयश्री चित्रे. भाजप ही जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा पक्ष होता. हे आणि तो जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा पक्ष होता म्हणून सगळेजण हळूहळू जोडले गेले आणि खालपासून काम करणाऱ्याला आपोआप वर नेलं गेलं. आज आपले मोदीजी सुद्धा चहा विकायचे हे सगळ्यांना माहितीये. आपले रवींद्र चव्हाणजी हे एक रिक्षा चालवायचे. तुम्ही बघाल इव्हन एकनाथ शिंदेजी काय करायचे. आपण हे जे लोक आहेत ह्यांनी खालपासून कष्ट केले आणि कष्ट करणाऱ्या लोकांना ज्यांनी मनापासून काम केलं त्यांना वर आणण्यात आलं. आज तुम्ही बघाल की प्रोटोकॉल नावाची गोष्ट काय आहे हे कुणाला माहिती नाहीये. फक्त पक्ष बदलायचं, माकड उड्या मारायच्या एवढंच उरलेलं आहे. शब्द वापरल्याबद्दल माफी मागते मी, पण हे प्रत्येकाच्या मनातली गोष्ट मी बोलतीये की आज तुम्ही विचार करा, जे आपल्या जिल्ह्यातलं सर्वात मोठं पद म्हणजे जिल्हा अध्यक्ष, आज फक्त आणि फक्त सत्तेसाठी ती व्यक्ती आपला पक्ष सोडून तुतारीत जाते. त्याच्याबरोबर 50 जण तुतारीत जातात आणि नंतर परत तिकडनं इकडे येतात, कारण त्यांना सत्ता आता इथे जाणवलेली आहे. ह्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की यांचे विचार काय आहेत. सत्तेच्या पलीकडे काही उरलेलं नाहीये. आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगते की मोदीजींची इच्छा असायची की प्रत्येक छोट्या माणसाला इन्व्हॉल्व करणं, म्हणून घंटी वाजवली, आपण दिवे लावले. कोविडच्या काळी छोट्या छोट्या गोष्टी खालपर्यंत दिल्या गेल्या, पण आम्हाला जी कामं दिली जातात ही आम्ही का करतो, का तर खालपासून सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट झालं पाहिजे. आपल्याकडे तुम्ही बघाल, आपल्याकडे एक योजना, एक काम आलेलं की मेरा देश मेरी मिट्टी. काय होतं की प्रत्येकाने त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं, माती त्या कुंडीत जाऊन त्याचं काहीतरी चांगलं व्हावं, तर ते करायचं आहे. पण काय केलं आपल्याकडच्या लोकांनी, जे उड्या मारून आपल्याकडे आले त्यांनी एजन्सी अपॉइंट केली आणि महाराष्ट्रात नंबर 1 आले की आम्ही सर्वात जास्त काम केलं. पण हे एजन्सीनी करायचं काम होतं का? हे एजन्सीनी करायचं काम नाही, हे कार्यकर्त्यांनी करायचं काम होतं, कारण कार्यकर्त्यांचं इन्व्हॉल्वमेंट फार महत्वाचं असतं. तसंच कोविडच्या काळात तुम्ही बघितलं की काय कोणी किती कामं केली. होते का कोणी कोविडच्या काळात इकडे तसं काम करणारे? आज आमच्यातले जे लोकांनी एकदम सगळ्यांनी पक्ष सोडला, काही जण दुसऱ्या पक्षात गेले, कारण त्यांना इलाज नव्हता. त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या कामासाठी, अक्षरशः आपल्या विभागासाठी रक्त ओकलंय, एवढी कामं केलेली आहेत. आज 17 जण आम्ही अपक्ष म्हणून उभे होतो, त्यातल्या किती जणांना साम दाम दंड भेद करून फॉर्म विड्रॉ करायला लावले. इमॅजिन करा, कुणाल महाडिक सारखा मंडळ अध्यक्ष, आपले किती जणांनी फॉर्म विड्रॉ केले आपल्याकडच्यानी, आबा जगताप सारखी लोक. खूप दुःख झालं मला की जे लोक आपल्या पक्षासाठी लढत होते त्या लोकांना पक्षाने तिकीट न देता आज ते अपक्ष उभे राहिले, तरी त्यांना फॉर्म विड्रॉ करायला लावलं. ह्याच्यासारखं दुःख काय होतं? आज बंडखोर आम्ही नाही आहोत, बंडखोर ते आहेत, कारण त्यांना ना प्रोटोकॉल माहिती ना काय माहिती. भाजप म्हणजे काय माहित नाही, फक्त हवी ती सत्ता आणि फक्त सत्ता साठी काहीही करणारी लोकही. आज प्रत्येक कामासाठी आम्ही सगळ्यांनी विडा उचललेला, प्रत्येक मंदाताईंना निवडून आणलं किंवा इव्हन आपण आपले खासदार निवडून आणले, तेव्हा आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, मग दत्ता असू दे, आमले असू दे, मंगल असू दे किंवा सीमा असू दे, दिवस रात्र एक केलेली आहे. कोणी कधी खाण्यापिण्याचा विचार केला नाही की स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही. पण हे आपले जे आहेत त्यांना आपल्याला निवडून आणणं, हे काम करणं जरुरी होतं. आज मला तर वाटतं हे लोक विडा घेऊन आलेले आहेत की भाजप नव्या मुंबईतनं संपवायचं, हेच एक त्यांचा उद्देश आहे असं वाटतं. बाकी तर सत्तेसाठी सगळं चालू आहे. आज हे आम्ही सगळेजण अपक्ष उभे राहिलो, त्याला कारण हे आहे की जर का आम्ही आज अपक्ष उभे राहिलो नाही तर नवी मुंबई ही फक्त गुंडागर्दी होऊन राहील आणि आपल्या नव्या मुंबईचं जे सौंदर्य आहे, शांती आहे, ती सगळी भंग होईल. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपल्याला आपली नवी मुंबई अशीच सुंदर ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना जिवंत राहिलं पाहिजे आणि
कामाने जिवंत राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकजुटीने कामं करत राहिली पाहिजे. थँक्यू.